कोकण म्हणजे विपुल निसर्ग संपदा आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा भूप्रदेश। निसर्गाचे अपार वैभव लाभलेल्या कोकणाचे मनोहरी रत्न म्हणजेच रत्नागिरी जिल्हा। हिरव्यागार डोंगररांगा, बलदंड सह्याद्रीच्या कडे कपारीतून वाहणारे उत्तुंग धबधबे, नागमोडी वळणांचे घाट रस्ते या अपरांत भूमीत आपले स्वागत करतात। अथांग पसरलेल्या समुद्र किनाऱ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांपर्यंत इथले प्रत्येक ठिकाण या भूमीच्या वैभवात अधिकच भर घालतात। जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या या प्रदेशातील निसर्ग पर्यटनाचा एक अविस्मरणीय अनुभव अर्थात इको टुरिझम सफारी। मन प्रफुल्लित करणारी आणि तेवढीच गूढ, अकल्पित विचार करायला लावणारी आणि वेगळ्या वळणाची ही भटकंती अर्थात सह्याद्रीतील ट्रेकिंग। सर्वांनाच एक रोमांचकारी अनुभव देणारा निसर्ग पर्यटनाचा भाग। चिपळूण तालुक्यातील दसपट्टी भागातील ऑफबीट पर्यटन म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अनेक गावांमधील ट्रेकिंग पॉइंट। नांदिवसे हे त्यातीलच एक गाव। या गावातून वर गेल्यानंतर एक शिवलिंग आहे। चिपळूण पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या इथल्या शांत आणि निसर्गरम्य परिसराला अनेक ट्रेकर आणि हौशी पर्यटक नेहमीच भेट देत असतात। वाशिष्ठी नदीच्या खाडीतून सागरी व्यापारी मार्गावर नजर ठेवून असलेला हा ऐतिहासिक राखणदार गोवळकोट म्हणजेच गोविंदगड। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला तो कोकणात समुद्रामार्गे येणाऱ्या शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठीच। इथून चिपळूण नगरीचा परिसर आणि नजीकच्या खाडीचे विहंगम दृश्य चटकन नजरेत भरते। सोनगाव मधील वाशिष्ठी नदीचे पात्र कांदळवनांच्या वनस्पतींनी अगदी सजले आहे। यामध्ये कांदळवनाच्या एकूण 7 प्रजाती पाहायला मिळतात। कॅन्डेलिया कॅन्डेल या प्रजातीच्या वनस्पती खाडीच्या काठावर अगदी तटरक्षकाच्या भूमिकेत डौलदारपणे उभे असलेले पाहायला मिळतात। जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या कांदळवनात स्थानिक पक्ष्यांसोबतच स्थलांतरित पक्ष्यांची झलक मनाला तसल्ली देऊन जाते। खरं तर सोनगाव हे मगरींचे गाव म्हणून आता नावारूपास येत आहे। इथल्या इको टुरिझम मधील क्रोकोडाईल सफारीचा वैविध्यपूर्ण अनुभव देणारा वाशिष्ठी बॅकवॉटर हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे। इथं गोड्या पाण्याच्या खाडीमध्ये भरपूर प्रमाणात मगरींचे सहजच दर्शन होते। निसर्गानं वाशिष्ठी नदीला दिलेलं मुक्त सौंदर्य निहाळण्यासाठी अनेक पर्यटक इथे भेट देत असतात। सोनगावचं हे कांदळवन जपण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन होण्यासाठी रत्नागिरी चिपळूण वन विभागानं गावकऱ्यांची अनेक वेळा बैठक केली आहे आणि त्यांना त्याचं महत्त्वही पटवून दिलंय। रत्नागिरी चिपळूण वन विभागाचे निसर्ग पर्यटनातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे कासव संरक्षण आणि संवर्धन। दापोली परिसरातील विविध समुद्र किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले या जातीची कासवे विणीच्या हंगामात अंडी घालण्यासाठी येत असतात। या अंड्यांना नैसर्गिक संरक्षण मिळण्यासाठी वन विभाग आणि स्थानिकांच्या मदतीने अनेक ठिकाणी हॅचरीज तयार केल्या आहेत। या कृत्रिम हॅचरीजमधून समुद्राच्या दिशेने कूच करणारी कासवांची पिल्ले पाहणं हे पर्यटकांसाठी पर्वणी ठरतं। याच समुद्र किनाऱ्यांवरील डॉल्फिन सफारी ही पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे। समुद्रातील डॉल्फिनचा मुक्त संचार आपल्या नजरेत कैद करण्यासाठी बहुतांश पर्यटक इथं गर्दी करतात। अशीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते ते इथल्या विविध मासळी बाजारांमध्ये। रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदर हे माशांच्या लिलावासाठी प्रसिद्ध आहे। विविध प्रकारच्या माशांची उलाढाल
इथं पाहायला मिळते. याच हर्णे बंदराजवळ आहे सुवर्णदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलदुर्गातील अत्यंत महत्वाचा किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख आहे. हर्णे बंदरापासून अवघ्या 10 मिनिटांच्या सागरी सफारीवर हा किल्ला आहे. या किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी भक्कम स्थितीतील महादरवाजा आहे. सुमारे 8 एकरावर पसरलेल्या या किल्ल्याची देखरेख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या अधिपत्याखाली होत होती. किल्ल्याच्या मधोमध पाण्याच्या टाक्या आणि जवळपास 24 टेहळणी बुरुज आहेत. इथे चोर दरवाजा सुद्धा अस्तित्वात आहे. जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये या किल्ल्याची नोंद व्हावी म्हणून प्रस्ताव देण्यात आला. हर्णे बंदराला लागूनच फतेहगड आणि कनकदुर्ग हे आणखीन 2 किल्ले इथून आपल्या नजरेस पडतात. रत्नागिरी जिल्ह्याला निसर्ग सौंदर्य आणि जैवविविधतेबरोबरच समृद्ध आणि प्राचीन वारसा लाभला आहे तो कातळ शिल्पांचा. जांभा दगडाच्या पठारावर आढळणारी ही कातळ शिल्पे मानवी उत्क्रांतीची साक्ष देतात. या कातळ शिल्पांमध्ये मानवाकृती, विविध प्रकारची वर्तुळे, पक्षी, प्राणी, गूढ आकृती मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. कोकणात आत्तापर्यंत 72 गावातून 125 ठिकाणी जवळपास 1600 पेक्षा जास्त कातळ शिल्पे सापडली आहेत. या कातळ शिल्पांना युनेस्कोमध्ये जागतिक वारसा प्राप्त व्हावा तसेच त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा फॉरेस्ट कव्हर जर आपण बघितला तर तो देशामध्ये सुद्धा अग्रेसर आहे. इथं अगदी अँपल प्रमाणामध्ये तुम्ही सोनगावच्या खाडीमध्ये क्रोकोडाईल सफारी आपल्याला पाहायला, क्रोकोडाईल्स तिथे बास्किंग करताना तुम्हाला दिसते. मरीन बायोडायव्हर्सिटी बघायला गेलं तर समुद्रामध्ये तुम्हाला डॉल्फिन राईड्स साठी जाता येत. असे विविध प्रकारच्या टुरिझमचे खूप मोठे अव्हेन्यूज आहेत की जे अनएक्सप्लोर्ड आहेत, जे कॉमन टुरिस्टना अनएक्सप्लोर्ड आहेत. आणि वन विभागाचा हाच प्रयत्न आहे की एक सायंटिफिक अप्रोच ठेवून पर्यटकांना बेस्ट ऑफ दी बेस्ट अवेअरनेस आणि टुवर्ड्स नेचर कॉन्झर्वेशनचं नॉलेज पण याच्यामधून गेन करता येऊ शकेल आणि टुवर्ड्स कॉन्झर्वेशन सेन्सिटायझेशन पण होईल आणि टुरिझम पण होईल. ह्या दोन्ही हेतू याच्यामधून साध्य होतील अशा पद्धतीने हा प्रोजेक्ट आपण सुरुवात करत आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि कोकणातील निसर्गाची विविध आरसपानी रूपे जवळून अनुभवण्यासाठी एकदा तरी अशी आडवळणाची निसर्ग सफर नक्कीच करावी.